आली का गौराय? हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. चला आज आहे ताईंनो गौरी आव्हान, म्हणजे गौरी येणार आहे तर त्याचाच व्हिडिओ तुमच्याशी मी सगळा शेअर करत आहे. तर आमच्या इकडची पद्धत कशी आहे ती तुम्ही पहा. तर गौरी घ्यायच्याच इथं चाललेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर इथं आता सासूबाई जे आहेत ते पहिल्यांदा गौरायची म्हणजे पाणी, आपण कसं माहेरी गेल्यानंतर आपली आई आपल्यावरून तुकडा वगैरे ओवळून टाकते तसंच पायावर पाणी घालून पाणी शिंपडून तुकडा ओवळून नजर काढून पूर्ण गौरायची. मग हळदी कुंकू दारातच तुळशीपासून आणायची असते. आता ज्यांची पद्धत नदीवर नाही ते डायरेक्ट नदीवरती घेऊन येऊन तुळशीपाशी ठेवतातच, पण तुळशीची ही पूजा करावी लागते. तर आता इकडे सगळीजण पहिल्यांदा दारात 5 बायका मिळून अशी पूजा करायची गौरायची. म्हणजे जो काही मुकुट आदितीने धरले आणि माहेर म्हणजे छोट्या मुलींकडून किंवा माहेरवाशींकडून बसवलेली गौर ही चांगलीच असते आणि पोरींना द्यावी, पण हळूवार त्याला दुखवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने. तर दारात पूर्ण व्यवस्थित पूजा करून घ्यायची. सगळं बघा तयारी तर आमची आज सकाळपासून. तसं तर मी सकाळपासून खरंच व्हिडिओ शूट केला नाही, कारण ना इतकी गडबड ना काय काय म्हणून तुम्हाला दाखवणार. अख्खा दिवस काम करत होतं, म्हणजे इतक्या गोष्टी होत्या की काय बोलायचं काम नाही. म्हणून म्हटलं चला तरीसुद्धा अर्धा पार्ट तुम्हाला नंतरच येईल याचा, म्हणजे जो काही स्वयंपाकाचा वगैरे आहे तो लगेच येईल दुपारनंतर. फक्त आता कसं मी सकाळीच हे एडिटिंग करायला लागले. मला मदत करू नका. आता मला थालपीठाचा नैवेद्य, आज गौरी पूजन आहे, थालपीठाचा नैवेद्य, परत संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य असं करायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तर हा पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. असू देत, आवडतं ताईला तर त्या ताई बघतील. आणि इकडे बघा आता पूर्ण गौरीची पूजा करून घेतली. जसं की म्हटलं 5 आणि अगरबत्त्या लावत्या सगळ्यांनी मिळून अशी पूजा या पद्धतीने करायची असते. पुरी म्हणायला लागले ऑनलाईन आले. काय काल पाठवलं काय नीट धर जाम. ऑनलाईन आले, मी बोलले ऑनलाईन आले. आता कोणाला सांगायचं काय? पाठवलं असेल ना ऑनलाईन. विरुकर शिवाजीच्या ह्याच्यात कशाला काढू देते का होत? फोटो काढ म्हणले त्यांच्या ह्याच्यात उभा फोन धरून फोटो चांगलं काढ. घरच्या बस एवढ्या जोरात नाही. वाचले नाही तर नक्की प्रॉब्लेम आहे. बस जड आहे अनुष्का. ए ना आदिती, तुझं लक्ष तिच्याकडे असू दे. तुला काय करायचंय? हा चला आता आता खरी गौर आली. हा गाणं म्हणत. अनुष्का फोटो काढ, फोटो सगळ्यांचे. आली का गौराय? आली का गौराय? आजी कुठे गेली? आली का ग? 2 हात उठव की दीपाली. 2 हात उठवायचं छाप. एक कुठं तसा उठवतेस. का गौराय? कशाच्या पाय? आदिती बोल. आली का गौराय? कशाच्या पाय? भाजी भाकरीच्या पाय. दाखव इथं भाजी दाखव, भाजी भाकरी दाखव. इकडे घे पुढं खाली बघ. हा जाम धरले का? असं चला. आली का गौराय? कशाच्या पाय? पोरा बाळांच्या पाय, गुराढोराच्या पाय, देवाधर्माच्या पाय. आली का गौराय? कशाच्या पाय? आली का गौराय? आली का गौराय? कशाच्या पाय? आली का गौराय? कशाच्या पाय? गणपतीला भेटायला आली. थांब. आली का गौराय? थांब.
तर आता इथे गवर आत घेतलेले आहे आणि इकडे चाललेले आहे आरतीची तयारी. कारण आम्ही गवर बसवली की गणपतीची पण गौराईची पण आरती करतो संध्याकाळची वेगळी. आणि जरासं थोडा दंगा ताईंना ऐकू येत असेल, कारण काय होते पोरं भरपूर आहेत ना घरात, मग ह्याला काय बोल त्याला काय बोल. आणि असं काय आपलं स्क्रिप्टेड नाही, आपले नॅचरल व्हिडिओ आहेत ते तसंच दिसणार तुम्हाला. मुलांवर ओरडलेलं, सगळ्यांचा आवाज, कोण काय बोलतंय कोण काय म्हणतंय, आणि त्यातच खरी मज्जा असते. असं काय एकदम व्हिडिओ कॅमेरा चालू आहे म्हणून काय सगळ्यांनी असं वेगळं दाखवता येणार नाही. त्याच्यामुळे गोंधळ, पोरांचा आवाज, आमचा आवाज, काही शब्द तुम्ही सगळं ते ॲडजस्ट करू शकता. आता जो काही म्हणजे गौराई आत आल्या तो व्यवस्थित मुकुट एकदाच बसवायचा, परत त्याला बिलकुलही हात लावायचा नसतो. म्हणजे कसाही आता जेव्हा बसवताना तो कसाही बसला ना, परत त्याला कसलंच हलवायचं नसतं. तर अशा पद्धतीने मग आता ते चाललेलं आहे सगळ्यांच्या सहानुभूती की म्हणजे कसं. आणि हो, काल पण ना खूप छान सगळ्यांना साडी आवडली, बसवलेली आवडली, मेहनत रंग आली. म्हणजे सुरुवातीला तुम्ही छोटा शॉर्ट बघितला ताईनो, कसं वाटला तुम्हाला, गौराई कशी वाटल्या. आम्ही इतकं म्हणजे पहिले उभीच करायचो, तर ह्यावेळेस म्हटलं बघूया, बसून ट्राय करूया. शिकल्याशिवाय तर कोणत्या गोष्टी येत नाहीत, केल्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही. तर अशा पद्धतीने गवर बसली आणि एकदाच मी मुकुट ठेवला तो परफेक्टच बसला. सगळी म्हटली हलवूच नको, व्यवस्थित बसलेला आहे, अगदी छान असा बसलेला आहे. आणि तेच आता सगळ्यांच्या सहानुभूतीत चाललंय की बरोबर आहे का नाही. काढायची ना, ते नंतर काढायचे पायाच्या मागं ठेवा. झालं बघा एकदा, पण नाही बसले व्यवस्थित, नको काय लावायचे. घालूया का गळ्यात? हो, अगं ती कानातले दीपाल तेवढं तूच बघ. तिथं मी काल कुठं ती करून ठेवलं मला. कुठल्या बॉक्सात? तेच मला दिसतंय. मग ते असू दे, परत ते करायला. काय झालं? ऐकलंय जरा गळा दिसतोय. आज तर केवढं दाखवलं गळ्यात, कोल्हापूर साच काय वाटतं केवढं दाखवलं. काल कसं मी ठेवलेलं बरोबर. गुंता झालाय हो. ते असं गोळा गोल करून ठेवलं. मजबूत ही गोल फिरवा, मधनं काढा, मधनं कानातलं बाहेर. हां, काढा तसं. हां, झालं बघा व्यवस्थित. नाही फेकले. इकडचं आता मधनं काढा बाहेर. मग झालं का? हां हे ह्या कानात, हां हां. ते त्या कानात. मंगळसूत्र दिली पण ताटात. ते मी काळं म्हटलं वर घातलं असतं, गळ्यावर झालं असतं. काळ पण घालायचं होतं. हा, मग तेच ते गळ्यावर झालं असतं, ते खाली येऊ दे झालं. हां, त्याला पण मागं बांधायला लागते. पिन टाका माग. असं मागं टाकलं तरी होतंय की. हा, त्या ह्याच्या त्या गोंड आहेत ना त्याच्यात नाही, टाका. मंगळसूत्र असू दे मोठं. आणि हे टाका, हे घाला तिथं, म्हणजे बरोबर आहे. पाकवर का? मध्ये येऊ दे, वाटल्यास नेकलेसच्या खाली येऊ दे. येऊ दे तिथं. मग आता म्हणजे असं पर्यायच नाही ना तर त्याला. बांगड्या कुठे त्या कागदात गुंडाळ्यात आहेत. तू चाललेले आहेत ना त्या. मी खाती लागत होत्या ना. ती काय टीव्ही पुढे खाती कागद. तेच नाही म्हणतात. ती वाटीवर काढा. कुठली वाटी? येऊन बसले. आता हे फुलं हार एवढंच राहिलं, हे हार काय नको. त्या बाजून घालते का कानातलं? हा, त्या बांगड्या घाला त्या साईड. असं लावलं हळू. स्क्रू येतोय ना त्याला घालाय का नाही येत? नाही काय? नुसतंच अडकवायचंय. त्या बो मध्ये नुसतं अडकव. जरा इकडे पाय घाल, म्हणूनच तुला म्हणलं तिथं तुला ही कर.
माग हा घातलं ना माग नाही सांगते की असं उलट होत होतं ना सांगा. स्क्रू काढच की स्क्रू कशाला लागते त्याला नव्हता स्क्रू असं दाबकी आतमध्ये अहो नाही झालं. दाबकी आतमध्ये ठीक आहे हा बस तेवढंच वरच्या वरच आहे इकडे पण बघ असं हा तेच. वरच आहे आत गेलंच नाही पूर्ण बसलं. अनुष्का ते हे खाऊन टाक. काय राहिलं सीताफळ ना. हो. मऊ झालंय ना कांदी सुकं. आता नुसतं त्याच्यावर ठेव हे दोन्ही टाकू का कुठलं आणि एक मागं गुंडळू का. आता निवड दाखवू आरती झालं. पांढरा एक गजरा मागे कारण त्याच्यावर तो दिसना झालाय नाहीतर सगळाच पुढं असू दे काय नाही पांढरा गुंडळू का म्हणते. नको पुढंच घेत असाच दीपाली हा असाच छान दिसतोय फक्त ती दोरी ना हो का, हे असं का? दोऱ्या त्या टाकला हातात माग टाकलं हा, घेतलं तसं. तसं घ्या माग ह्याच्यात बसले. केस ते घालतात. तर आमच्या गौराईचा सगळा साज शृंगार सगळं झालं सगळं बसवली व्यवस्थित आवरलं आणि आता इथं शेजारी कोमलची आहे ती तिची पण घ्यायची चाललेली कारण टाईम होतं ना 5-5:30चं टायमिंग झालेलं मग आमची आरती बाजूला ठेवली आणि म्हटलं चला तर आमच्या माझ्या साईडलाच घर आहे तर तिथं तर त्यांची अशी असती प्रत्येकाची म्हटलं ना वेगवेगळी तर आमच्यात आज सगळा फुलवरा ठेवतात तर त्यांच्यात गौराई घेतानाच बरोबर फुलवरा असतो म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते तर इथे पण आता आमच्या पोरींना तर सगळ्यात पहिली लय हाऊस पोरींना आमच्या सगळं करायचे आता बघू शकता इथं समृद्धी पायावर पाणी घालण्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतात उगच करायचं म्हणून पोरी पण आमच्या करत नाही ती व्यवस्थित आता सगळ्यांनी पूजा केली आणि तिचीही मग नंतर गौराई बसवली आणि नंतर मग शेवटी आमची आरती झाली तर अशा पद्धतीने शेजारी पण गवर बसवली म्हणजे कोमलची पण गवर बसवली आणि आता मग आमची आरती करून घेतो आणि बाकी सगळं झालेलं सगळं उचललं बाजूचा सगळा पसारा होता तो सगळा केला पोरांना शांत बसवलं आणि हा व्हिडिओचा पहिलाच पार्ट आहे ताईंनो इथून पुढचं भाजी भाकरीच्या नैवेद्याचा मोदकाचे तर आज पहिल्यांदा मी मोदक म्हणजे उकडीचे तांदळाचे मोदक केलेले तेही परफेक्ट झाले पहिल्यांदाच केले पण ते इतके छान झाले ना ते प्रमाण इतकं बसलं ना बरोबर की ते पण मोदकाची रेसिपी तुम्हाला पुढे दिसेलच छान आता सगळं उचलायचं चाललेलं आहे कारण जेव्हा लक्ष्मी आपल्या घरात येते तेव्हा पसारा ठेवणे आणि पसारा म्हणजे आपलाच तो होता तो तर आता ती सुद्धा बघा सगळं उचललं आणि आरती सुद्धा आता करून घेतो आणि अशी गौराई आमची बसलेली आहे छान खरंच खूप उठून दिसत होती आणि अगदी लास्ट मोमेंटला एक आठवत होतं मग ती कुठं साडी लाव साईडला कुठं इकडं फुलं लाव इकडं लाईटची माळ जसं सुचल ना तसं करत गेलो आणि दरवर्षी आमचं तसंच होतं थीम अशी काय ठरवत नाही हां ठरवतो की अशी गौराई बसवायची असं पुढं ठेवायचं पण एक्झॅक्ट टाइमला जसं वाटेल ना तसं मग करतो आता आरती सुद्धा इकडे सुरुवात केलेली आहे आरती म्हणायला सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय दे मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नखची फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडित शोभतो बरा रुंझुंती नुपुरे चरणी घागर्या जय देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव पीतांबर फणीवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा आनंद पूजन भावे वाळीन म्हणेन माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्याधरणं तमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वास त्याच्यावर कुठं ठेवतो गणपती अनुष्का हात लावू नको खायचं असलं तर ते घेऊन बाहेर जाऊन खा जा काय काय नैवेद्य हा बघून आम्ही इकडे आणलो त्या उठायचा हाका मारून तोपर्यंत ही व्हायचं मोबाईलच गळ्यात बांधते थांब समृद्धी. कुठं अगं मी तुला ओवळ म्हटले नको टाकायचं काय बाहेर केलं आणि समृद्धी तेवढी काळी मिट्टी दिसते माझ्या फोन मध्ये थांबी घंटे बाहेर केलं नाही एकदा ओवळ त्यांच्या नाही ते गौराई पुढे मांडायचंय ती फडकं घे इकडे पुसून काढ.
आरती घरातलं सगळं आवरून झालं, सगळी निवांत आता बसलोय आणि चाललेला इकडं फोटोशूट. ते तर जोरदार झालं पाहिजे. रील्स वगैरे तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा, माझ्या सगळ्या रील्स ताईंनो तुम्हाला दिसतील. नंदिनी भस्मे असं अकाउंटचं नाव आहे. चला तर ताईंनो, सगळ्या ताईंना माझ्या गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. गौर बघा मस्त मस्त बसलेली आहे आणि मला सगळा स्वयंपाक आता करायचा आहे. वाजलेले 6 वाजले गौर बसायला. 4:30 वाजल्यापासून तरी तयारी चाललेली, पण ठीक आहे तेवढा वेळ जातोच आणि शेवटपर्यंत काहीतरी असतंच. तर चला, तर मला आता शेपूची भाजी मी निवडून चिरून ठेवलेली आहे, सगळं झालेलं आहे. लाईट गेली, लाईट गेली. हे बघा, ॲसिडयुक्त कुंकू दिसते की नाही तुम्हाला काय माहिती, सगळं असं आतमध्ये काळं झालेलं आहे, काळं. तर आज गौर बसल्या बसल्या आमच्या इथं शेवयांचा नैवेद्य असतं, तर शेवया झालेल्या आहेत आणि आता शेपूची भाजी, भोपळ्याची पानं चिरून ठेवलेली आहेत. इकडं मोदकाचं सारण पण झालेलं आहे. आज मी उकडीचे मोदक करणार आहे, ते तुमच्याशी रेसिपी शेअर करते. खाली इथं आता सगळं असं उठवलंय ना, इकडे बघा सगळीकडे, तर ते सगळ्यावर आता पाय थोडा ठेवला नाही पाहिजे. हात कुंकवाचा झालाय. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी आता ताईंनो उकड काढून घेते. तांदळाचं पीठ मी घरातच